तर्कदावा विषय विज्ञान भाग 1. तर यामधील आपण असा प्रश्न पाहणार आहे, वेगळा घटक ओळखा, जो नेहमी पेपरमध्ये येत असतो. वेगळा घटक ओळखा 1 मार्कासाठी येत असतो. तर यामध्ये 3 प्रश्न आहे. वेगळा घटक ओळखामध्ये प्रकरण 2 मधील आहे मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण. मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण या चॅप्टर मधील आपण 3 प्रश्न पाहणार आहोत वेगळा घटक ओळखासाठी. तर पहिला प्रश्न आहे, ल्यूलँड्स, मोजलेले आणि नंतर डोबेरेनर, मेंडेलीव असे 4 शब्द तुम्हाला दिलेले आहेत, ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. तर याच्यातला वेगळा शब्द कोणता आहे? याच्यातला वेगळा शब्द आहे मोजले. तर मोजले हा वेगळा का बरं आहे? तर मोजले हा अणुअंकाचे महत्व सांगतो. अणुअंकाचे महत्व सांगतो मोजले. आणि बाकीचे जे 3 नावं दिलेले आहे, ल्यूलँड्स, डोबेरेनर आणि मेंडेलीव, हे सर्व काय करते? शास्त्रज्ञांची मूलद्रव्याचे वर्गीकरणाचे अणुवस्तुमान करते आणि हे याचं उत्तर आहे. तर मोजले हे हा वेगळा शब्द आहे. वेगळा घटक ओळखासाठी दुसरा प्रश्न आहे, फ्लोरीन, सल्फर, ब्रोमीन आणि आयोडीन. आता फ्लोरीन, सल्फर, ब्रोमीन आणि आयोडीन यामधील वेगळा शब्द काढायचा आपल्याला. तर याच्यातील वेगळा शब्द आहे सल्फर. सल्फर हा वेगळा शब्द आहे. का बरं सल्फर वेगळा शब्द आहे? तर सल्फर हा अधातू आहे आणि बाकी इतर सर्व काय हॅलोजन आहेत. बाकी सर्व इतर मूलद्रव्य हॅलोजन मध्ये येतात आणि सल्फर हा अधातू आहे. तर यामधील आता तिसरा प्रश्न पाहूया वेगळा शब्द ओळखासाठी. तर तिसरा प्रश्न आहे, सोडियम, ॲल्युमिनियम, क्लोरीन आणि कार्बन यामधील वेगळा शब्द आपल्याला काढायचा आहे. सोडियम, ॲल्युमिनियम, क्लोरीन आणि कार्बन यामधील वेगळा शब्द आहे कार्बन. कार्बन दुसऱ्या आवर्तातील मूलद्रव्य आहे. इतर सर्व तिसऱ्या आवर्तातील मूलद्रव्य आहे. तर कार्बन हा कसा आहे? दुसऱ्या आवर्तातील मूलद्रव्य आहे आणि बाकी सर्व तिसऱ्या आवर्तातील मूलद्रव्य आहे. म्हणून याच्यातला वेगळा शब्द आहे कार्बन. प्रकरण 4 विद्युतधारीचे परिणाम. तर यामधील आपण घटक वेगळा ओळखा असा हा प्रश्न येत असतो नेहमी. त्यामधील आपण 2 प्रश्न पाहणार आहोत प्रकरण 4 मधील. तर पहिला प्रश्न आहे, व्होल्टमीटर, अॅमीटर, थर्मामीटर, गॅल्व्हनोमीटर. तर यामधील वेगळा शब्द कोणता आहे? यामधील वेगळा शब्द आहे थर्मामीटर. थर्मामीटर हे तापमापीसाठी वापरले जाते आणि बाकी इतर मीटर हे विद्युत मापनासाठी वापरतात. तर यामधील वेगळा शब्द आहे थर्मामीटर. तर हा प्रश्न 2020 ला पेपरला आलेला होता. तर ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. तर दुसरा प्रश्न आहे, ध्वनिवर्धक, सूक्ष्म श्रवणी, विद्युत चलित्र आणि चुंबक यामधील वेगळा शब्द कोणता आहे? तर ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. यामधील वेगळा शब्द आहे चुंबक. तर चुंबक हा चुंबकीय पदार्थावर बल प्रयुक्त करतो आणि इतर साधने ही ऊर्जा रूपांतर करते. तर हेच उत्तर आहे, ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. वेगळा शब्द आहे चुंबक. प्रकरण 5 उष्णता. या पाठातील आपण घटक वेगळा ओळखा हा प्रश्न पाहणार आहोत. यामधील पहिला प्रश्न आहे, तापमान, वहन, अभिसरण आणि प्रारण यामधील वेगळा शब्द कोणता आहे? तर यामधील वेगळा शब्द आहे तापमान. ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. तापमान. तर तापमान ही एक भौतिक राशी असून इतर उष्णता संक्रमणाचे प्रकार आहे. बाकी सर्व इतर उष्णता संक्रमणाचे प्रकार आहे. तापमान ही भौतिक राशी आहे. तर यामधील वेगळा शब्द आहे तापमान, वहन, अभिसरण आणि प्रारण यामधील वेगळा शब्द आहे तापमान. तर आता दुसरा प्रश्न पाहूया. दुसरा प्रश्न आहे, जूल, अर्ग, कॅलरीज आणि न्यूटन. तर हा दुसरा प्रश्न आहे, जूल, अर्ग, कॅलरीज आणि न्यूटन. याचं उत्तर आहे ऑप्शन, याचं उत्तर आहे न्यूटन. न्यूटन हे बलाचे एकक आहे. न्यूटन कशाचे एकक आहे? न्यूटन हे बलाचे एकक आहे आणि इतर सर्व ऊर्जेचे काय एकक आहे? इतर सर्व ऊर्जेचे एकक आहे. न्यूटन हे बलाचे एकक आहे. जूल, अर्ग आणि कॅलरीज हे ऊर्जेचे एकक आहे. तर याचं उत्तर आहे प्रकरण 7, भिंगे व त्याचे उपयोग. या पाठातील आपण वेगळा घटक ओळखा हा प्रश्न पाहणार आहोत. तर यामधील पहिला प्रश्न आहे, कॅमेरा, दूरदर्शी, दरवाजावरील नेत्रदर्शिका आणि सूक्ष्मदर्शी यामधील वेगळा शब्द आहे. यामधील वेगळा शब्द दरवाजावरील नेत्रदर्शिका. दरवाजावरील नेत्रदर्शिका हा वेगळा शब्द आहे. तर यात अंतर्वक्र भिंगाचा वापर केला जातो आणि जे बाकीचे आहे ऑप्शन, तिथे बाहेरवक्र भिंगाचा वापर केला जातो. बाकीच्या उपकरणामध्ये कॅमेरा, दूरदर्शी आणि सूक्ष्मदर्शी यामध्ये बाहेरवक्र भिंगाचा वापर केला जातो आणि दरवाजावरील नेत्रदर्शिकामध्ये हे अंतर्वक्र भिंगाचा वापर केला जातो. म्हणून याचं उत्तर आहे दरवाजावरील नेत्रदर्शिका हे वेगळा शब्द आहे. तर हा प्रश्न जुलै 2023 मध्ये पेपरला आलेला होता. दुसरा प्रश्न आहे, निकट दृष्टिता, रुद्ध दृष्टिता, दूरदृष्टिता आणि वर्णपटदर्शक. तर याचं उत्तर आहे, याच्यातला वेगळा शब्द आहे वर्णपटदर्शक. वर्णपटदर्शक हा वेगळा शब्द आहे. हे एक उपकरण आहे आणि बाकी सर्व निकट दृष्टिता, रुद्ध दृष्टिता आणि दूरदृष्टिता हे काय आहे? दृष्टिदोष आहेत. बाकी सर्व दृष्टिदोष आहे आणि वर्णपटदर्शक हे उपकरण आहे. तर याचं उत्तर आहे वर्णपटदर्शक हा वेगळा शब्द आहे. तर तिसरा प्रश्न पाहूया, टीव्ही, चलचित्रपट, जळत्या उदबत्तीचे वर्तुळ, रंगाधता हे यामधील आता वेगळा शब्द पाहायचा आपल्याला. यातील वेगळा शब्द आहे रंगाधता हा वेगळा शब्द आहे. तर हा डोळ्याचा विकार आहे. रंगाधता हा डोळ्याचा विकार आहे म्हणून हा वेगळा शब्द आहे आणि इतर दृष्टी सातत्याची उदाहरणे आहेत. बाकी सर्व इतर दृष्टी सातत्याची उदाहरणे आहेत. टीव्ही, चलचित्रपट, जळत्या
चौथा प्रश्न आहे वेगळा शब्द ओळखासाठी ग्रह, तारे, उपग्रह आणि इंद्रधनुष्य यामधील वेगळा शब्द कोणता आहे? तर यामधील वेगळा शब्द आहे इंद्रधनुष्य. तर हा वेगळा शब्द आहे इंद्रधनुष्य, ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. तर ही प्रकाशाशी संबंधित घटना आहे. इंद्रधनुष्य हे प्रकाशाशी संबंधित घटना आहे आणि बाकीची इतर हे अवकाश गोल आहे. तर ग्रह, तारे, उपग्रह हे अवकाशाशी संबंधित आहे आणि बाकी जे इंद्रधनुष्य आहे हा प्रकाशाशी संबंधित आहे. म्हणून याच्यातला वेगळा शब्द आहे इंद्रधनुष्य, ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. मला असं वाटतं तुम्हाला प्रकरण भिंगे व त्याचे उपयोग या पाठातील वेगळा शब्द ओळखा हे चारही प्रश्न समजले असेल. तर पुढील प्रकरण पाहूया आपण. प्रकरण 8 धातू विज्ञान यामधील वेगळा घटक ओळखा आपण असा प्रश्न पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे जस्त, लोखंड, फॉस्फरस आणि सोडियम यामधील वेगळा शब्द कोणता? यामधील वेगळा शब्द आहे फॉस्फरस. तर याचं उत्तर आहे फॉस्फरस, ते स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. आता फॉस्फरस वेगळा का बरा? हा एक अधातू आहे आणि बाकी सर्व काय आहे? धातू आहे. फॉस्फरस हा वेगळा धातू आहे. तर याचं उत्तर आहे फॉस्फरस वेगळा शब्द हा धातू आहे आणि बाकीचे जस्त, लोखंड आणि सोडियम हे सर्व धातू आहे. हा प्रश्न नोव्हेंबर 2020 ला पेपरला आलेला होता. तर आता आपण दुसरा प्रश्न पाहूया. सोडियम, पोटॅशियम, चांदी आणि गंधक यामधील वेगळा शब्द कोणता आहे? तर यामधील वेगळा शब्द आहे गंधक. गंधक हा अधातू आहे आणि बाकी सर्व धातू आहे. तर सोडियम, पोटॅशियम, चांदी हे सर्व काय आहे? धातू आहे आणि गंधक हा अधातू आहे. तर याच्यातला वेगळा शब्द आहे गंधक, ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. तिसरा प्रश्न आहे घटक वेगळा ओळखासाठी तांबे, लोखंड, पारा आणि पितळ. तर यामधील वेगळा पदार्थ कोणता आहे? वेगळा घटक कोणता आहे? तर पितळ. पितळ हा वेगळा घटक आहे, हे संमिश्र आहे म्हणते आणि इतर सर्व काय धातू आहे. पितळ हा संमिश्र आहे, तांबे, लोखंड, पारा हे काय आहे? धातू आहे. हे सर्व धातू आहे आणि पितळ हे संमिश्रण आहे. तर वेगळा शब्द आहे पितळ, ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. तर चौथा प्रश्न आहे पितळ, फॉस्फरस, ब्रास, स्टेनलेस स्टील. तर यामधील वेगळा शब्द कोणता आहे? यामधील वेगळा शब्द आहे फॉस्फरस. तर फॉस्फरस हा अधातू आहे आणि बाकी सर्व संमिश्र आहे. बाकी सर्व संमिश्र आहे. पितळ, ब्रास, स्टेनलेस स्टील हे सर्व काय आहे? संमिश्र आहे आणि फॉस्फरस हा अधातू आहे. तर वेगळा शब्द आहे फॉस्फरस, तर ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. पाचवा प्रश्न आहे कथिलीकरण, धनाग्रीकरण, संमिश्रीकरण आणि फेनतरण. तर यामधील वेगळा शब्द कोणता आहे? तर यामधील वेगळा शब्द आहे फेनतरण. फेनतरण हा वेगळा शब्द आहे. तर हा प्रश्न 2019 मध्ये पेपरला आला होता. तर तुम्ही याचं स्क्रीनवर पाहू शकता. फेनतरण ही पद्धत धातुकाचे सहंतीकरण करण्यासाठी वापरली जाते. इतर सर्व धातू विलेपित करण्याच्या पद्धती आहेत. बाकी सर्व विलेपित करण्याच्या पद्धती आहेत. तर यामधील वेगळा शब्द आहे फेनतरण, ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. तर आपण पुढील प्रकरण पाहूया. प्रकरण 9 कार्बनिक संयुगे. तर कार्बनिक संयुगेमधील वेगळा शब्द ओळखा आपण असे प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न आहे मिथेन, ब्युटेन, बेन्झीन, सोडियम क्लोराईड. यामधील वेगळा शब्द कोणता आहे? मिथेन, ब्युटेन, बेन्झियम, सोडियम क्लोराईड. यामधील वेगळा शब्द आहे सोडियम क्लोराईड. तर सोडियम क्लोराईड तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. तर हे आयनिक संयुग आहे. सोडियम क्लोराईड हे आयनिक संयुग आहे आणि इतर सर्व हायड्रोकार्बन आहेत. इतर सर्व हायड्रोकार्बन आहेत. घटक वेगळा ओळखासाठी दुसरा प्रश्न आहे प्रोपेन, मिथेन, इथिन आणि ब्युटेन. तर यामधील वेगळा शब्द कोणता आहे? यामधील वेगळा शब्द आहे इथिन. इथिन हा वेगळा शब्द आहे, ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. तर इथिन हे असंतृप्त हायड्रोकार्बन आहे आणि इतर सर्व संतृप्त हायड्रोकार्बन आहे. प्रोपेन, मिथेन आणि ब्युटेन हे सर्व संतृप्त हायड्रोकार्बन आहे आणि इथिन हा असंतृप्त हायड्रोकार्बन आहे, म्हणून वेगळा शब्द आहे इथेन. तर हा प्रश्न जुलै 2022 मध्ये पेपरला आलेला होता. तर तिसरा प्रश्न पाहूया आपण. तिसरा प्रश्न आहे CH4, C2H6, C3H8 आणि CaCO3. तर याचं उत्तर आहे याच्यातला वेगळा शब्द आहे CaCO3. कारण तर हे संयुग आहे. हे काय आहे? संयुग आहे. इतर सर्व हायड्रोकार्बन आहे. CH4, C2H6 आणि C3H8 हे सर्व काय आहे? हायड्रोकार्बन आहे. चौथा प्रश्न आहे घटक वेगळा ओळखासाठी C2H2, C3H8, C2H6, CH4. यामधील वेगळा घटक कोणता आहे? तर यामधील वेगळा घटक आहे C2H2. तर C2H2 हे असंपृक्त हायड्रोकार्बन आहे आणि बाकी सर्व संपृक्त हायड्रोकार्बन आहे. तर याचं उत्तर आहे C2H2 हा वेगळा घटक आहे, ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. पाचवा प्रश्न आहे वेगळा घटक ओळखासाठी C2H4, C4H10, C3H8, CH4. यामधील वेगळा घटक कोणता आहे? यामधील वेगळा घटक आहे C2H4. हे असंपृक्त हायड्रोकार्बन आहेत आणि इतर सर्व संपृक्त हायड्रोकार्बन आहे. तर याचं उत्तर आहे C2H4. तर ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. आता सहावा प्रश्न आहे घटक वेगळ्यासाठी पॉलिइथिलीन, पॉलिसॅकराइड आणि पॉलिस्टराईन आणि पॉलिप्रोपिलीन. यामधील वेगळा घटक कोणता आहे? यामधील वेगळा घटक आहे पॉलिसॅकराइड. पॉलिसॅकराइड हा वेगळा घटक आहे. हे कार्बोहायड्रेट आहेत आणि इतर सर्व मानवनिर्मित बहुवारिके आहेत. तर याचं उत्तर आहे पॉलिसॅकराइड हा वेगळा शब्द आहे.
ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. तर आता प्रकरण 10 मधील अवकाश मोहिमेमधील एकच प्रश्न आहे वेगळा घटक ओळखासाठी. पहिला प्रश्न आहे यामधला INSAT, GSAT, IRS आणि PSLV यामधील वेगळा घटक ओळखायचा आहे. तर यामध्ये वेगळा घटक आहे PSLV. हा काय आहे? उपग्रह प्रक्षेपक आहे आणि बाकी सर्व इतर कृत्रिम उपग्रह आहेत. तर ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. मला असं वाटतं तुम्हाला प्रकरण 1 ते 10 पर्यंत सर्व वेगळे घटक समजले असेल. तर